प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. केंद्रातलं सरकार किंवा महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. ते जनतेचे सरकार नाही, जनतेमधून निवडून आलेलं सरकार नाही. तर हे सरकार निवडणूक आयोगाच्या मेहरबानीनं बनलेलं सरकार आहे, लबाडीनं बनलेलं सरकार आहे, असं जाहीर विधान महाराष्ट्रातील अत्यंत विचारवंत, ज्ञानवंत पत्रकार, समीक्षक, विश्लेषक सन्माननीय राजू परोळेकर यांनी व्यक्त केलं आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त करताना परखडपणे काही बाबी सांगितलेल्या आहे. त्यांनी राहुल गांधी यांनी जो ॲटम बॉम्ब फोडलाय, वास्तविक पाहता त्यांनी ते पुरावे दिल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं ताबडतोब त्यांच्या बोलण्याची दखल घ्यायला हवी होती. परंतु निवडणूक आयोग मात्र त्यांना शपथपत्र मागतंय. पोरखेळ चालवलाय निवडणूक आयोगाने, शपथपत्र मागतंय. वास्तविक पाहता ह्या निवडणूक आयोगाच्या वरती 2014च्या आधी नरेंद्र मोदी यांनी परखडपणे विषारी टीका केली होती. त्यावेळेला निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींच्या विरोधात FIR नोंदवण्यासाठी गुजरातच्या पोलिसांना सांगितलं होतं. परंतु गुजरातच्या पोलिसांनी ते FIR नोंदवली नाही आणि पुढं त्याचं काय झालं ते तुम्हालाही माहिती आहे. जर ती कारवाई त्यावेळेला झाली असती तर नरेंद्र मोदींना म्हणजे ह्या कारवाईनुसार 2 वर्षाची शिक्षा भोगावी लागते आणि 2 वर्ष शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला 6 वर्ष निवडणुका लढवता येत नाही असा कायदा आपल्याला सांगतो. अर्थात ती जर कारवाई झाली असती नरेंद्र मोदींवर तर आजचा भारत हा आमचा भारत राहिला असता, जनतेचा भारत राहिला असता. परंतु ती कारवाई त्यावेळेला न करणारे निवडणूक आयोग म्हणा किंवा त्यावेळेला सैलपणा करणारे निवडणूक आयोग आता मात्र विरोधकांवरती दमदाटीचा प्रकार करतोय. शपथपत्र द्या. त्याबद्दल राजू परोळेकर यांनी परखड मतं मांडलेली आहे. राजू परोळेकर यांचे व्हिडिओ, त्यांच्या मुलाखती आपण अवश्य पहा. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय मतं मांडलेले ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला खरं कारण कळणार आहे. ह्या मुलाखतींमध्ये राजू परोळेकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय की वाराणसीची निवडणूक जिथं नरेंद्र मोदी निवडून आले असं निवडणूक आयोग म्हणतोय, ते निवडणूक जिंकलेले नाही, नरेंद्र मोदी निवडणूक हारलेले आहे असं जाहीर विधान राजू परोळेकर यांनी केलंय. माझ्या बोलण्यामध्ये जर खोटेपणा असेल किंवा मी खोट्यावरती आधारित बोलत असेल तर वाराणसी मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीतील पूर्ण डाटा चेक करा, कळेल नरेंद्र मोदी निवडणूक हारलेले आहेत. राजू परोळेकर अतिशय गंभीरपणे विधान करतात. अर्थात दूध का दूध आपण म्हणतो नेहमी, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. परंतु भारतीय जनता पक्षाच्या काळातला हा नवा भारत आहे. इथे दूध का दूध पाणी का पाणी होत नाही. इथे जे मोदी बोलणार, जे शहा बोलणार तेच होणार. बाकी नावाला फक्त संस्था आहेत आपल्या, बाकी कोणाला काही अधिकार नाही. सर्वाधिकार मोदी आणि शहाकडे आहेत. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी काही होणार नाही. राहुल गांधी कितीही त्या ठिकाणी बोलो किंवा राजू परोळेकर काही बोलो, कोणीही त्यावरती गंभीर चर्चा होणार. 5व्या दिवशी पुन्हा ते आपल्या मनमानीला मोकळे. परंतु जनता चिडलेली आहे, जनता संतप्त झालेली आहे. जे श्रीलंकेमध्ये घडलं, जे बांगलादेशमध्ये घडलं, बांगलादेश छटाकभर देश, श्रीलंका छटाकभर देश,
त्यामुळे तिथली परिस्थिती आटोक्यात आणता आली. भारत महाविशाल काय देश आहे. जर भारतामध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली तर ती परिस्थिती नियंत्रणामध्ये आणता नाकी नऊ येणार आहे. त्यामुळे ह्या देशाला, भारताच्या संविधानाला आणि लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी या देशातल्या हरेक संस्थांनी सद विवेक बुद्धीनं न्याय प्रक्रिया राबवावी असं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना वाटतंय. बघू पुढे काय घडतंय. तोपर्यंत जय भीम, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.